तर बारामतीमधली ही दृश्य आहेत. शरद पवार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि वाटेत काही कार्यकर्ते त्यांना भेटत आहेत, त्यांच्याशी बोलत आणि त्यांचे काही निवेदनं स्वीकारत शरद पवार मतदानासाठी निघाल्याची दृश्य सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर काल आणि आज या 2 दिवसांचे त्यांचे सर्व कार्यक्रम देखील रद्द करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. माळेगाव कॉलनी, बारामती शहराजवळ माळेगाव कॉलनी परिसरामध्ये शरद पवार दरवर्षी मतदान करतात. त्या ठिकाणी त्यांचं मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी आता शरद पवार मतदान करण्यासाठी दाखल झाले. शरद पवार मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि या परिसरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे. माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने या परिसरामध्ये उपस्थित आहेत. आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी नेत्यांमध्ये शरद पवार आहेत. विरोधकांच्या, सत्ताधाऱ्यांच्या कायम निशाण्यावर या प्रचारांमध्ये शरद पवार राहिल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महायुतीचं प्रमुख लक्ष राहिलेले आहेत आणि विशेषतः बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच सध्या जी लढाई होते आहे त्या पार्श्वभूमीवर देखील शरद पवारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होते आहे आणि या सगळ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा, यांची ताकद पूर्णपणे पणाला लागलेली आहे. तर शरद पवार हे माळेगाव कॉलनी या परिसरामध्ये मतदान करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. आज शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार. तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असणारे शरद पवार महाराष्ट्रातील सक्रिय असणाऱ्या नेत्यांमधील वयाने सर्वात ज्येष्ठ नेते. प्रकृतीच्या कारणासाठी 1 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर आता शरद पवार पुन्हा एकदा मतदानासाठी आल्याचं दिसतंय. सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पवार कुटुंब बारामतीतील माळेगाव कॉलनीमधील मतदान केंद्रावर दाखल झालेला आहे. लाइन में सर, लाइन में खड़े रहेंगे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की बारामतीतील लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी दरवेळीपेक्षा यावेळी तुलनेने अधिक लक्ष घातलेलं होतं. शरद पवारांचा बराचसा वेळ हा बारामतीतील प्रचारावर आणि बारामतीतील लढतीवर लक्ष केंद्रित झाल्याचं आपण बघितलं. राज्यात देखील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि त्यानंतर घशाच्या त्रासामुळे, आवाजाचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी 1 दिवसाचा ब्रेक घेतलेला होता. पुढील 2 दिवसांचे कार्यक्रम रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बुधवारपासून पुन्हा एकदा त्यांचे सर्व कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने ठरलेल्या शेड्यूलनुसार होतील असं देखील रोहित पवार यांनी ट्विट करून जाहीर केलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांची दृश्य आपण पाहतो आहोत. शरद पवार हे एका दिवसाच्या उपचारानंतर पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन बाहेर पडल्याचं सध्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतं आहे. ज्येष्ठ नागरिकांना डायरेक्ट आलो. मतदान केंद्रावर शरद पवार दाखल झालेले आहेत आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते सध्या संवाद साधतात. बारामती आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणची दृश्य नारायण राणे यांना औक्षण केलं जात आहे आणि सिंधुदुर्गमधील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी ही लढाई जिंकण्यासाठी कुटुंबियांकडून नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांचं औक्षण केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये एखाद्या मोहिमेवर बाहेर पडत असताना औक्षण करण्याची जुनी परंपरा आहे
आणि मतदान करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी नारायण राणे यांचं औक्षण होत असल्याचं आपण पाहतो आहोत। तर शरद पवार हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातले हे दोन ज्येष्ठ नेते आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांची प्रतिष्ठा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही रीत्या सध्या पणाला लागल्याचं दिसतं आहे। घरचे पवार आणि बाहेरचे पवार इथपासून सुरू झालेला हा वाद आता शेवटच्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। मतदानाला सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस निर्णायक असणार आहे। पहिल्यांदाच राजकारणाच्या इतिहासात दोन पवार आमने सामने येत आहेत।